तर जीवन आपल्याला जर चांगलं जगायचं, स्मूथ जगायचं, व्यवस्थित जगायचं, चुकीचं बोलणं, घाण बोलणं सगळं काही बंद आहे त्या टाइममध्ये. म्हणजे असं समजा की तुम्ही एकटेच आहेत जगामध्ये. हा पण विराट कोहली क्रिकेटर आहे, बऱ्याचशा तुमच्यापैकी बऱ्याचशा तो आयडल असेल. तुम्हाला लाईफमध्ये पर्पजच माहित नाहीये काय करायचं आहे का नाही, होते की नाही असं? का कशामुळे मी, कशामुळे विद्यार्थी, कशामुळे मी ह्या वर्गात, कशामुळे है ना, मी ह्या गावात कशामुळे, या घरात कशामुळे, काय करायचंय, चला झालो पास, मग काय, मग एमपीसी देईल, IAS होईल, UPSC देईल, नाही का, मग काय. पर्पज नाही ना कळत आपल्याला, तो पर्पज तुम्हाला मिळेल ह्या टाइममध्ये. कारण की त्याच्यामध्ये कोण आहे, तुम्ही आणि तुमचा ब्रेन. आणि ब्रेन कसं आहे, हायली ऍक्टिव्ह आहे, तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे उत्तर तो देऊ शकतो त्या टाइममध्ये. पण त्या टाइममध्ये तुम्हाला त्यासाठी उठावं लागेल. नाव स्पिरिच्युअल आणि सायकोलॉजिकल बेनिफिट्स काय आहेत? फर्स्ट, आयडियल फॉर मेडिटेशन अँड प्रेयर्स. काय आयडियल आहे? निगेटिव्हिटी नाही आहे ऍटमॉस्फिअरमध्ये, म्हणून तो आदर्श बनतो. तुम्हाला जर तुमच्या ईश्वराशी जोडायचं, ईश्वर कोणत्याही रूपात असू द्या, कोणत्याही धर्माचा असू द्या, तुम्हाला तुमच्यासाठी ईश्वराशी जोडायचंय, तर हा टाइम खूप आयडियल आहे. आणि ते जोडलं कसं जाऊन? प्रेयर. प्रेयर पण काय मेडिटेशनच आहे की नाही? डोळे झाकून प्रेयर करतो की नाही आपण, असं की मला हे द्या, ते द्या, असं करा, तसं करा. मेडिटेशन मनातून एकदम हे करतो की नाही आपण, मेडिटेशनच आहे ते सुद्धा एक. तर त्यासाठी सुद्धा, प्रार्थना करण्यासाठी सुद्धा खूप खूप आयडियल टाइम आहे तो. व्हायब्रेशन खूप हायेस्ट असतात. व्हायब्रेशनल एनर्जी जी आहे ना, फ्रेश उठलोय ना आपण, झोप झाली, ब्रेन पॉवरफुल आहे, बाकी निगेटिव्हिटी नाही, तर व्हायब्रेशन लेवल तुमची खूप जास्त जाते आणि इमोशनल स्टेबिलिटी सुद्धा तुमची इथे वाढते. स्ट्रेस, तणाव आहे का? सकाळी सकाळी काही पाणी पिताय, तुम्ही राजासारखे पाणी पिताय, तेव्हा सगळं टेन्शन निघून जाते, लक्षात येत नाही टेन्शन. कारण की स्लो येत, आपण गडबड करतोय का, गडबडीमध्ये डोकं इकडे तिकडे, इकडे तिकडे, हे ते असं चालू असतं ताकद लावून. आता काय कूल येतो. आता तुम्हाला जीवनामध्ये जे तुम्ही कधीच बघितलं नाही ते दिसणार आहे आता तुम्हाला, शांतता. बघ तुम्हाला समजेल, बापरे माझ्या लाईफमध्ये 2 तास वाढतायत डेली. आयुष्य वाढलं ना तुमचं. आपण मरतो ना, रोज मरतोय ना आपण, जास्त झोपतोय म्हणजे तेवढं मरतोय. सकाळच्या 2 तासाची झोप बघा, ती काय कामाची पण नाही. समजा तुम्ही 12ला झोपले तर तुम्ही 6:30-7 पर्यंत उठायला पाहिजे. लेट झोपताय, 12 म्हणजे लेट झालं ते खूप. पण तुम्ही जे आता तुमचा समजा पॅटर्न असेल तर 6:30-7ला उठायला पाहिजे. तुम्ही जर 8, 9, 10 वाजता उठताय तर पुढचे 2-3 तास तुम्ही मरताय तुम्ही. कारण त्याच्यामध्ये नीट झोप नाही, स्वप्न पण नाही, डीप स्लीप पण नाही, ती फक्त अंगावून असं इकडून असं डोळे उघडून पण है ना, असं पडलेलं उगाच काही नसताना, ती डेथ आहे ना ती. म्हणजे ते मरतोय आपण. आणि ते जर लवकर उठलं तर ते जगतोय आपण. जीवनात वाढला तो टाइम, आयुष्य वाढलं तुमचं. म्हणजे आयुष्य वाढलं ना, हे छोटंसं जर तुम्ही लाईफ मध्ये बदल केला तर आयुष्य किती वाढलं तुमचं, कॅल्क्युलेट करा. भले 2 दिवसाचे मेहमान असेल तर 4 तास तरी वाढले. आणि तसं तर तुम्हाला भरपूर, आपण 100 वर्षाचं आयुष्य मिळावं, मग कॅल्क्युलेट करा आता. रोजचे 2-2 तास. नाव आता कॉस्मिक एनर्जी खूप महत्वाची आहे. द एनर्जी ड्युरिंग ब्रह्म मुहूर्ता इज हाय फ्रिक्वेन्सी, प्युअर अँड सात्विक. सात्विक म्हणजे काय? गुड फॉर एव्हरीथिंग, नॉट जस्ट हेल्थ, मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ, स्पिरिच्युअल हेल्थ, प्रत्येक गोष्टीसाठी. सात्विकता म्हणजे बॅलेन्स, संतुलन. जास्त तिखट सात्विक नाही, जास्त तेलकट सात्विक नाही, मांस सात्विक नाही, जास्त वाईट विचार सात्विक नाहीत, आहे का नाही? म्हणजे प्रत्येक गोष्ट काय असणं, संतुलन असणं, संतुलित असणं, बॅलन्स असणं. ही एनर्जी तुम्हाला इथे ग्रास्प करता येते. कॉस्मिक एनर्जी खूप हायली रिसेप्टिव्ह आहे किंवा ऍक्टिव्ह आहे. तुम्ही जे काय प्रार्थना करताय, ज्या गोष्टी मागताय, तुम्हाला ब्रह्मांडासोबत जोडायचंय, तुम्हाला स्पिरिच्युअलिटी सोबत जोडायचंय, तुम्हाला तुमच्या ईश्वरासोबत जोडायचंय, राईट टाइम. कॉस्मिक एनर्जी खूप आहे. ब्रह्मांड पूर्ण काय, असं समजा की ब्रह्मांड आणि तुमच्यामध्ये डिस्ट्रॅक्शन नाहीये, डायरेक्ट कनेक्शन आहे, हॉटलाईन आहे डायरेक्ट भगवान के साथ, की मुझे ये चाहिए, वो चाहिए, ये चाहिए. एवढी हॉटलाईन सुरू होते त्या टाइमला. म्हणजे अडथळे नाही आहेत त्या टाइममध्ये. सो द अर्थ इज सायलेंट, नो निगेटिव्हिटी, नो डिस्ट्रॅक्शन, नो डिजिटल नॉइस. विचार करा, सकाळी उठलायत, पाणी पितायत, झालं आता पाणी फ्रेश झालाय, बसलाय येऊन, अंधार आहे. पण अंधार हा कोणता आहे? सकाळच्या आधीचा, उशाचा अंधार आपण ज्याला म्हणतो. खूप त्याला महत्व आहे ह्या टाइमला, ब्रह्ममुहूर्ताला खूप महत्व आहे. तो आहे हा. म्हणजे हळूहळू आता काय होतंय,
डॉन, सकाळ होते, सूर्य येणार आहे, आणि त्या टाइमला तुम्ही सूर्याच्या आधी तुम्ही जागृत झालाय आणि तुम्ही काय करतायत, एक प्रकारे त्या सूर्याला आणि त्या दिवसाला रेडी करताय, तुम्ही रेडी करताय. तुमचं कनेक्शन डायरेक्ट कोणासोबत आहे, स्पेसमध्ये, ब्रह्मांडासोबत आहे त्या टाइमला. जर तुम्ही टेरेसवर जाऊ शकत असाल तर बापरे, काय तुम्ही उपभोग घेणार या गोष्टीचा. गॅलरी असेल चांगली की जिथून ओपन आपण वाटतंय थोडंसं तुम्हाला, ठीक आहे, किंवा बंद रूम पण असू द्या, काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. पण जर टेरेस असेल तर तिथे बसण्यापेक्षा टेरेसवरती बसा आणि मग स्वतःला महसूस करा की काय आहात तुम्ही. तुम्हाला असं वाटेल की अरे ते अव्हेंजर मधले 2-4 तर असेच आलेत माझ्यामध्ये, की एवढं असं स्वतःला सॉलिड, आतापर्यंत कधी ओळखलं नव्हतं ती पॉवर, ते तुम्हाला त्या गोष्टी दिसू लागतील मॉर्निंगला. कारण की तुम्ही उठताय काय, निगेटिव्हिटीमध्ये, झोपता पण काय, निगेटिव्हिटीमध्ये. शेवटी मोबाईल बघूनच झोपतो की नाही, आणि मोबाईलमध्ये नेमकं काय बघितलेलं असतं ते पण बघा. मग निगेटिव्हिटीमध्ये झोपताय, निगेटिव्हिटीमध्ये जागताय, तर जीवनात पॉझिटिव्हिटी कुठून येईल, पॉझिटिव्ह इन्सिडेंट कसे होतील. तुम्ही मागताय कुठं, युनिव्हर्सला. 10-11 वाजता जर मागितलं तर ते ऑलरेडी सगळं असं कलरमध्ये पकडा. पॉझिटिव्हला एक कलर द्या, व्हाईट कलर द्या, निगेटिव्हला ब्लॅक कलर द्या, तर 10 पर्यंत सगळं ग्रे होऊन गेलेलं असतं. आणि त्या ग्रे मध्ये ते भगवान भी नहीं ना सुन पा रहे कि क्या क्या बताया आपने, ठीक से नहीं दिखा नहीं क्या है ना, कळालंच नाही काय होतं ते धुरामध्ये. तर त्यांना कळतं कधी, स्पष्ट, हे पाहिजे ते पाहिजे, असं पाहिजे तसं, ते ब्रह्ममुहूर्ताला. नंतर पोल्युशन मध्ये कळेल का, पोल्युशन म्हणजे एव्हरी टाईप ऑफ पोल्युशन. लोक, आता मी वाईट शब्द बोलू लागलो, दॅट इज पोल्युशन. वातावरण डायरेक्ट बदलेल का नाही पूर्ण रूमचं, तुम्हाला असं वेगळंच वाटेल की नाही, फक्त शब्दच आहेत. मी तर बोलतोय ना, मी तर आता हे बोलतोय, मी आता वाईट बोलतो, काय प्रॉब्लेम आहे. अख्खे व्हायब्रेशन चेंज झाले की नाही सगळ्यांचे, फक्त ऐकून. आता नुसतं बघून पण तुम्हाला कसं वाटलं की मी काहीतरी वाईट बोलेल. तर 10-11 येईपर्यंत किती वाईट इंजेक्ट केलेलं असतं, आणि त्याच्यामध्ये देवा असं होऊ दे, तसं होऊ दे, प्रेयर करतो आपण 10-12, मनाला येईल तसं जातो. 1-2 वाजता उठलं तर 1-2 वाजता आपलेच आहेत बघा. सगळ्यात लाईटली घेतो कोणाला आपण. जर तुम्ही कोणतेही धर्म फॉलो करताय, मंदिर, मस्जिद, कोणत्याही प्रार्थना स्थळी जाताय, म्हणजे देवाला फॉलो करताय तुम्ही, ईश्वराला फॉलो करताय की नाही, मग त्याला तुम्ही हवं तसं लाईटली घेऊ शकता, कधी पण जाऊ शकतो, कधी पण बोलू शकतो. सगळ्यात स्ट्रिक्ट गोष्ट तर तीच असेल ना, ती फॉलो करा. तुम्हाला जोडायचंय, तुम्हाला काय गोष्टी पाहिजेत, चेंजेस पाहिजेत लाईफमध्ये, सकाळी मॉर्निंग रुटीन. सो युअर थॉट आर मोर पॉवरफुल अँड युअर इंट्युशन इज स्ट्रॉंगर. तुमची इंट्युशन प्रेडिक्ट करण्याची जी कॅपेबिलिटी ना, ती सुद्धा खूप वाढते. स्वतःप्रती असू द्या, पूर्ण त्या दिवसाप्रती असू द्या, फॅमिलीप्रती असू द्या, तुमचा इच अँड एव्हरी वर्ड सुद्धा खूप पॉवरफुल होतो. आणि ना, सकाळी एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही मित्र आहेत किंवा भाऊ बहीण आहात, फॅमिली, सकाळी उठल्या तर गप्पा मारीत बसतात की अरे हा ना, म्हणजे 4:30 ते 7:30 कधी झाले कळाले नाही, असं काय करू नका. हा टाइम प्युअर मेडिटेशनचा आहे, प्युअर मौन. स्पष्ट मी तुम्हाला म्हणले पाण्याशी बोला, मनातली मनात बोलायचंय, मौन टाइम आहे हा. इथे जास्त बडबड बडबड करत नका बसू. आणि चुकीन काही काही होतं काय, चूक, आता निघला का नाही तोंडातून शब्द चूक, हा चांगला आहे की वाईट शब्द आहे, आता वाईट निघला माझ्याकडून शब्द, व्हायब्रेशन किती वाढता इथे, कळाले ना. किती, आता बघा ना, 1-1.5 तासात किती शब्द निघत असतील माझ्या तोंडून, तुमच्या तोंडून, विचार किती वेगवेगळे येत असतील. तर त्यामुळे जास्त बोलायचं नाही सकाळी. 7-7:30 म्हणजे जोपर्यंत सगळे वेक होत नाहीत, किंवा जोपर्यंत नाही का नॉर्मली सगळे कामाला लागत नाही, तोपर्यंत बोलायचं नाही. खूप शांत, म्हणजे एकदम शांत संयमाने सुरुवात झाली पाहिजे दिवसाची, सगळ्यांचीच. फील तर करा ती एनर्जी, मग सांगायची गरज नाही पडणार. तुम्ही असं वेट करणार सकाळी उठण्यासाठी, ते महसूस करण्यासाठी. सो हाऊ टू यूज इट. मेडिटेट ऑन युअर लाईफ्स पर्पज. काय जो तुमचा पर्पज असेल, विद्यार्थी दशेमध्ये असल्यानंतर उद्देश वेगळा असतो, तरुण असताना उद्देश वेगळा असतो, आणि गृहस्थ आश्रम तुमचं सुरू झालं, गृहस्थ लाईफ तुमची सुरू झाली, तेव्हा उद्देश वेगळा असतो. आणि जेव्हा तुम्ही संन्यास घेताय किंवा एकदम रिटायरमेंटची लाईफ आहे, तेव्हा पर्पज वेगळा असतो. जीवनाच्या ह्या वेगवेगळ्या स्टेज आहेत, त्याच्यामध्ये आपले उद्देश काय असतात, वेगवेगळे असतात. तर जे काय तुमचं पर्पज आहे जीवनाचं, एक तर तुम्हाला आधी ते नसेल तर सापडावं लागेल, आणि ते सापडण्यासाठी राईट टाइम कोणता आहे, ब्रह्ममुहूर्त. मग सुरुवातीचा काही काळ, काही दिवस त्यासाठी द्या.
एकदा तुम्हाला तो पर्पज भेटला मग लागले ना कामाला, सकाळचं टार्गेटच भेटलं मग तुम्हाला. स्वतःला विचारायचा प्रयत्न करा, नाही सापडणार. तुम्ही मला चला ठीक आहे मला पीएम पण व्हायचंय, पण पीएम बनल्यानंतर काय, का नेमकं काय हासिल होणार? आत्मिक समाधान शांती ते नाही ना कुठे सापडत आहे आपल्याला, ते सापडेल तुम्हाला, ते ह्या टाइम मध्ये सापडेल. धुरामध्ये काळा आणि पांढरा कलर आता लक्षात ठेवायचं, ग्रे झाल्यानंतर तसं सापडेल. सो सेट युअर हायेस्ट गोल फॉर द डे इन दोज 48 मिनिट्स. जे आहेत ना मेडिटेशनचा टार्गेट तुम्हाला ह्या 48 मिनिटाचं ठेवायचं आहे. ज्या मोठ्या गोष्टी तुम्हाला अचीव करायच्या आहेत, जे तुमचे टार्गेट आहे तुमच्या एजनुसार तुमच्या सिच्युएशननुसार, त्याच्यावरती ध्यान करायचं. आता मेडिटेशन करणं म्हणजे तरी नेमकं काय करणं, बरोबर? हा क्वेश्चन पडतो तुम्हाला. आता काही फक्त मेडिटेशन ना कसं सुरुवात करायचं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, आणि व्यवस्थित ऐका आणि त्याप्रमाणे इम्प्लिमेंट पण करा. मेडिटेशन म्हणजे काय आहे माहितीये का? सगळा श्वासांचा खेळ आहे हा. श्वास घेतोय सोडतोय आपण. आता बघा ना, मला धाप लागते, बोलतोय, कंटिन्यू चालू आहे ना, भट्टी चालू असल्यासारखी चालू आहे ती पूर्ण, बोलतोय. असे कितीतरी कार्य आपण करत राहतो, थकत राहतो, पुन्हा एनर्जी मिळवतो, आराम करून एनर्जी मिळते का नाही आपल्याला, खातो आणि आराम करतो, मग एनर्जी पुन्हा वापस हे काम करतो आपण. हे सगळं करत असताना आपण श्वास घेतो की नाही, आणि श्वासचे आयाम वेगवेगळे आहेत की नाही. सकाळी उठल्यानंतर एक वेगळा श्वास चालू आहे. आता बघा माझा श्वास गती वाढली की नाही, आता वेगळा श्वास चालू आहे. लेक्चर होऊन थोड्या दिवस थोडा टाइम जर बसेल मी तेव्हा वेगळ्या गती असेल श्वासाची, रात्री झोपताना वेगळी असेल, मेडिटेशनच्या वेळेस वेगळी असेल. सगळं काय काय आहे? श्वास. गती मिळाली. आता हा जो मी श्वास घेतला तो सेल पर्यंत गेला शरीरातल्या, कसा पोहोचला, कस काय सगळ्या सेल पर्यंत चाललाय ऑक्सिजन, कस काय चाललाय? ब्लड सर्क्युलेट होते का नाही सगळीकडे. आणि ब्लडची स्पीड तुम्हाला पाहिजे असेल तर काय म्हटले, कानामध्ये बोट घाला आणि ब्लडची स्पीड बघा एकदा काय चालू आहे, म्हणजे बॉडी एवढ्या स्पीडनं काम करते तिचं. आणि ती आज दुपारी फास्ट आहे, संध्याकाळी एकदम स्लो रक्त असं जात आहे, असं आहे का? झोपीमध्ये पण त्याची स्पीड हीच आहे, सेम. एवढ्यानं काम चालू आहे. त्या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला नियंत्रण मिळवायचंय. व्यवस्थित सगळं शरीराचे रेग्युलेशन करायचंय, थॉटचं रेग्युलेशन करायचंय, फिजिकल सगळ्या गोष्टींचं रेग्युलेशन, डिजीज असतील तर डिजीजचं पण रेग्युलेशन करायचंय. श्वास, ऑनली श्वास. आज तुम्ही बघताय ना, मेडिटेशन टाकलं की श्वासाचे कितीतरी प्रकार येत असतील, योगा टाकलं तर श्वासाचे प्राणायाम हे तेच येते की नाही. मग सगळा खेळ कशाचा आहे? हा सगळा खेळ कशाचा आहे? मी तुम्हाला सकाळी उठल्या म्हटलं की शांत राहायचंय, बोलायचं नाही. म्हणजे शांत ठेवणं म्हणजे श्वास शांत ठेवायचा आहे की नाही. तुम्ही शांत आहेत, एकदम असं रिलॅक्स आहेत, श्वास असं चालू आहे, असं होईल का? सगळा खेळ कशाचा आहे? मोठा आवाज आला इथं अचानक, झाली का नाही श्वास मोठ्याने सुरू होऊन का नाही, दचकाल तुम्ही आणि असं होऊन किती वेळ लागेल? 1-2 सेकंद फक्त त्यासाठी. दचकल्यावर कसं होतं, अचानक कोणी घाबरवलं, अरे यार मेलो असतो ना असं म्हणतो की घाबरतो, मग किती अचानक जातं ते. म्हणजे सगळा खेळ, घाबरताना पण, खुश असताना पण, रिझल्ट आला अचानक, श्वास घेतोय का नाही कळत नाही, कुठे गेला श्वास? म्हणजे इच अँड एव्हरी टाइम खेळ कुणाचा आहे हा? इच अँड एव्हरी टाइम कुणाचा खेळ आहे हा? तुम्ही आता काय घेताय? श्वास. काल पण घेत होता, उद्या पण घ्याल. फंडामेंटल आहे की नाही? तर श्वास कसा घेतोय हे खूप डिपेंड आहे. आणि मी तुम्हाला मागे म्हटलंय की श्वासावरती नियंत्रण म्हणजे सगळ्या गोष्टींवर नियंत्रण. तुम्हाला काहीतरी वाईट बघण्याची इच्छा झाली आहे, चला उठलाय सकाळी, किंवा चला स्क्रोल करू आपण, तर सगळ्यात आधी काय करा, ते बाजूला ठेवून 2 ते 3 वेळ डीप श्वास घ्या. तुमची इच्छा बघा 80-85% डायरेक्ट 3 श्वासातच कमी होईल. 80-85% इच्छा कमी होईल. 3 वेळेस फक्त श्वास घ्या, डीप श्वास घ्या. पुढे हळूहळू खूप आहे बंद लावणं हे ते, पण फक्त एवढं जरी केलं तरी तुमचं 85% प्रॉब्लेम सॉल्व. 3 श्वास आहे. आणि जेव्हा 3 श्वास सोडले ना, वापस तो विचार नका करू, वापस त्या पर्पजचा जे तुम्हाला सापडायचं त्याचा विचार करा. झालं ते इग्नोर झालं, मग ती गोष्ट वाचली ना, किती एनर्जी, किती डोळे, सगळा ताण वाचला की नाही, तो श्वासाने वाचवलं की नाही. तर मेडिटेशन करताना मग सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं, श्वासावर नियंत्रण. सगळ्यात पहिली गोष्ट काय करणार, तर आता सुरुवातीला काय करा, व्हाईट जर भिंत असेल तुमच्या समोर, नसेल तर व्हाईट पेपर लावा. ओके,
खूप खूप हलकासा प्रकाश करायचा आहे, त्या पेपरवरचा तुम्हाला फक्त डॉट दिसेल एवढाच प्रकाश करायचा आहे. एकदम तीक्ष्ण मोबाईलची लाईट लावून किंवा ट्यूब वगैरे लावून नाही, एकदम हलकासा प्रकाश. ज्योतीचा प्रकाश करू शकता तुम्ही सुरुवातीला. तर त्या सकाळी ना एक 5 ते 10 मिनिटं त्या ब्लॅक पॉईंटकडे बघा, जो व्हाईट भिंतीवरती किंवा व्हाईट पेपरवरती तुम्ही ब्लॅक डॉट कराल, एक छोटासा एवढ्या एवढ्या साईजचा करायचा, एक 1.25 इंच पर्यंतचा एवढा एवढा. तर त्याला ना बघत बसायचं, असं ताणायचं नाही, असं एकदम प्रेमाने, नाही का, एकदम प्रेम पण नाही, काहीच नाही, असं इमोशनच नाहीत, ना राग आहे ना काय, मी फक्त बघतोय. कंटिन्यू. हे तुम्हाला पापणी पाडायची नाही. सुरुवातीला लगेच लगेच असं होईल, असं होईल, असं होईल, होऊ दे ना, ते तर होणार. लगेच पहिल्या दिवशीच कसं येईल, 3 ते 4 दिवसात खूप चांगलं जमेल, खूप चांगलं जमेल. खूप तुम्हाला 3 ते 4 दिवसामध्ये 10 मिनिटापर्यंत जा, 5 ते 10 मिनिट, 5 मिनिटापर्यंत गेलात तरी सफिशियंट आहे. 5 मिनिटापर्यंत बघत राहा. बघितलं 5 मिनिटं, हळूहळू आता लगेच लगेच हे होणार नाही, पण महिन्या 2 महिन्याने काय होईल, फक्त डॉट दिसेल, बाकी तुम्हाला भिंत दिसणार नाही, फक्त डॉट दिसेल. आणि ते तुम्हाला ती लेवल अचीव करायला लागतील 4, 5, 6 मिनिटच लागतील. एवढ्या लेवलला तुम्ही जाल एका महिन्याच्या आत. कुणी 1 हप्त्यात जाईल, कुणी 4 दिवसात जाईल, कुणी 15 दिवसात जाईल, कुणी 30 दिवसात जाईल. पण जेव्हा तुम्हाला फक्त तो डॉट दिसू लागले, बाकी ब्लर होऊ लागले ना, समजा तुम्ही जिंकताय, गुड. पण किती वेळ करायचंय, 5 ते 7 ते 10 मिनिटं. त्याच्यानंतर अर्धा तास त्याला बघितलं बघितलं बघितलं, डोळे बंद करा. तो तुम्हाला एका चमकणाऱ्या बिंदूच्या रूपात दिसेल. आता इकडे दिसेल, इकडे दिसेल, इकडे दिसेल, इकडे, त्याला इकडे आणण्याचा प्रयत्न करा. लगेच लगेच येणार नाही, पहिल्या दिवसात, काही दिवसात येणार नाही, पण प्रयत्न करा फक्त, किंवा फक्त त्याला बघण्याचा प्रयत्न करा. चला, त्याला एवढं छान बघा, एवढं छान बघा डोळे झाकून, जास्तीत जास्त. कुणाला 1 मिनिट तो दिसेल, गायब होईल, कुणाला 2 मिनिटं दिसेल, गायब होईल. ज्याला 3 मिनिटं 4 मिनिटं दिसतोय तो लेवल गाठतोय, तो असं समजा. ज्याला 2 मिनिटापेक्षा जास्त दिसतोय तोच दिसणार तुम्हाला. आणि जेव्हा तो दिसला ना, मग तो बंद करा. मग घ्या दिवा, मेणबत्ती नाही, बाकी गोष्टी नाही, दिवा घ्या. दिवा आपल्या मंदिरामध्ये जो दिवा असतो ना समईचा, तो घ्या. तो शीतल असतो, खाली तेल असतं, ते खूप चांगलं असतं, व्हायब्रेशन खराब करत नाही. मेन कसं करतो, स्मेल पसरतो, व्हायब्रेशन खराब होऊन जातात. तर काय घ्यायचं, समई प्युअर असतं ना, तेलाचे व्हायब्रेशन, आणि ते आपल्या अंगाचं एवढं काही होत नाही. आपण खाद्य तेल वगैरे सगळं हे करतो, तर ते एवढं जास्त डिस्टर्ब करत नाही सकाळी सकाळी. मग त्याला बघायचंय तुम्हाला. त्याला बघताना ते खूप सारे वेगवेगळे तुम्हाला अनुभव येतील. लाईक एकाच्या 2 वाती होतील, 2 दिसतील, कधी कधी 2 धागे दिसतील, लाईटचे 2 धागे दिसतील मिटवता मिटवता. सगळ्यात आधी मग हे दिसलं ना, तर तुमचे ते लेफ्ट आणि राईट नोस्ट्रिल आहेत ना, ते थोडेसे मिसबॅलन्स आहेत, त्याच्यामुळे तसं होणार. तुम्ही बघा ना, श्वास घ्यायचा प्रयत्न करा, आणि त्या टायमाला तुमचे जेव्हा दोन्ही नोस्ट्रिल चालू होतील, दोन्हीतून हवा जाईल, ती सुषुम्ना नाडी आहे, ते ऍडव्हान्स लेवलला मी नंतर सांगेल. तेव्हा काही पण मॅनिफेस्ट होऊ शकतं, काही पण मिळू शकतं तुम्ही, ते नेक्स्टला सांगेल. आता फक्त बेसिक हे. तर मग तुम्ही त्या दिव्याला बघा, ते 2 होतील. तुम्हाला का ट्राय करायचं की नाही, त्याला एकच बघायचंय, एकच बघायचंय. आणि ना, जेव्हा तुम्ही हे 2 व्हायला लागतात ना, तुम्ही एका नेक्स्ट लेवलला येता. सगळ्यात पहिल्यांदा डोळ्यातून पाणी येईल, नीट बघणं होणार नाही, थकवा होईल, होऊ द्या. हे कधी करायचंय, बिंदूला बघितल्यानंतर, त्या काळ्या बिंदूच्या नंतर 10-15 दिवसांनी. डायरेक्ट हे नका करू. मग तुम्ही ह्याला बघायचंय ना, दिव्याला, तर दिव्यातला सगळ्यात डार्क पार्ट बघायचा. उजेड आहे की नाही, तुम्ही कधी दिव्यामध्ये अंधार बघितलाय, तुम्हाला दिसेल, आणि भयंकर अंधार दिसेल, भयंकर अंधार. तो टोकावर दिसेल, कधी मध्यभागी दिसेल, कधी बॉटमला दिसेल, कुठेही दिसेल, आणि अंधार दिसेल एकदम. आयला म्हणाल तुम्ही काय आहे, कारण की जीवनाची सत्यता एकच आहे, अंधारात उजेड आहे, उजेडात अंधार आहे, बस. सगळीकडे कुठेही जा, भिंतीला करा तुम्ही झूम, झूम, ॲटॉमिक लेवल, सब ॲटॉमिक लेवल, एकच दिसेल, उजेडात अंधार, अंधारात उजेड. संपला, तो जीवनाचा एंड आहे. लाईटमध्ये डार्कनेस, डार्कनेसमध्ये लाईट, तो तुम्हाला बघायला मिळतोय सकाळी सकाळी. डार्केस्ट पार्ट बघा त्याचा. आणि जेव्हा तुम्ही डार्केस्ट पास लगेच दिसतो तो, 1-2 मिनिटात दिसायला लागेल तुम्हाला. थोडं कॉन्सन्ट्रेशन वाटलं ना, तर 1-2 मिनिटात दिसायला लागेल, आणि सगळं गायब होऊन फक्त दिवाच दिसेल तुम्हाला 1 महिन्याभरामध्ये. फक्त दिवा दिसेल, बाकी सगळं लवकर गायब होत जाईल, 2-3 मिनिटात गायब होत जाईल. मग त्याला बघत बघत जेव्हा तुम्ही डार्क पार्ट बघताय, तुमचे सगळे विचार गायब होतात. विचार चालू आहेत, दिमाग त्याचं काम करणार, दिमागाचं काम आहे विचार करणार, तो करत राहणार. पण तुम्ही डायरेक्ट त्याला म्हणलात की भाऊ साईड, तो विचार करतोय पण तुम्हाला माहितच नाहीये का, तुम्ही इग्नोर केलं त्याला. तुमच्यासाठी महत्वाचं काय बनलं, कॉन्सन्ट्रेशन. आणि जसं तुम्ही डोळे झाकताय, ते तुम्हाला ते इथे दिसेल, कधी इथे दिसेल, इथे दिसेल, त्याला घेऊन या इथे. आणि मग इथे जी वळवळ 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 सुरू व्हायला लागेल तुम्हाला, मग तुमची थर्ड आय जागृत व्हायला सुरुवात. तिथं तुम्हाला 5व्या-6व्या दिवशीचा अनुभव येईल त्याचा. डायरेक्ट इथे वळवळ व्हायला लागेल, असं भारी वाटेल. इथे एकदम होल आहे, तिथे छोटंसं एक होल आहे, ते रिसिव्हर आहे, आपल्या डोळ्यांना नाही दिसत नाही.
सायंटिफिकली पण आहे. तो खूप महत्वाचा भाग आहे. आत्माचं ठिकाण पण म्हणतात त्याला. इथे आत्मा म्हणजे कोण? आता मी बोलतोय, मी असं करतोय, माझ्यामध्ये कोणतरी बघतंय का नाहीये? दोघे आहेत का नाही आम्ही? विचार करा ना. तुम्ही गोपाल असा पेन घेऊन बसलाय, कोणतरी आहे का नाही तुमच्यामध्ये ते आता हसतंय? कोणीतरी आहे का नाही जो एव्हिडंट, साक्ष स्वरूपात साक्षीदार आहे का नाही कोणतरी प्रत्येकाचा? ती आत्मा आहे. तिला ती ज्योत देतायत तुम्ही, म्हणजे थर्ड आय पेटवतायत, तुम्हाला सगळं दिसायला लागेल. आणि त्याच्यानंतर ज्या ज्या पॉवर्स मिळतात त्या मी तुम्हाला सांगा, ते ऑटोमॅटिकली तुम्हाला गेन होतील. तुम्ही त्याचा चांगल्यासाठी यूज करा. खूप काय काय गोष्टी मिळतात तिथून पुढे. त्याच्या पुढच्या लेवलला एक एक गोष्ट तुम्हाला फक्त मिळत जाते. तुमचं ऐकणं वाढेल, स्मेल घेणं वाढेल, दृष्टी वाढेल, आणि नंतर मग तर ते न बोललेलंच चांगलं आहे, पण पॉवर्स मिळतील तुम्हाला. खरोखर पॉवर्स, चांगल्या पॉवर्स याच्यामध्ये. पण इथं काय, मेणबत्ती बघताय किंवा डॉट बघताय किती? 10 मिनिटापर्यंत. बाकी 30 मिनिटं डोळे झाकून फक्त बसायचंय. थॉट्सला इग्नोर केले तुम्हाला पर्पज नाही, पर्पज जीवनाचा उद्देश सापडेल. फक्त बसा तुम्ही, ते 30 मिनिटं फक्त बसा. तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त बसायचं. तुम्हाला दिशा, ऑटोमॅटिकली तुमच्या जीवनाला दिशा मिळेल. फक्त बसा तिथे. काय टेन्शन आहे का? भांडी घासण्यापेक्षा, बाकी काम, कपडे धुण्यापेक्षा, गृहपाठ करण्यापेक्षा पण हे सोपं आहे की नाही? काय करायचंय? बसायचंय. आता बसायचंय म्हणजे नेमकं कसं? 40 मिनिटाचा कळालं ना तुम्हाला? 10 मिनिटं करता येतं, अर्धा तास तुम्हाला हे करायचंय. बसायचं म्हणजे कसं? स्पाइन स्ट्रेट ठेवायचा. स्पाइन असा बाहेर नाही काढायचा. हे दुखायला लागेल 5 मिनिटात, अरे असं होऊन जाल तुम्ही पुन्हा वापस. असं आपल्याला वाटतं टाईट म्हणजे असं बाहेर काढणं. उंच करा त्याला. असं हे ना स्पाइन आपला असा झालेला असतो, त्याला थोडं उंच करा फक्त, बस. तो सरळ असला पाहिजे. ती एनर्जी वरपर्यंत यायची ना. मेन एनर्जी कुठे आहे आपली? इथे ॲनसच्या तिथे. तुम्हाला एक माकड हाल म्हणतो ना, माकड हाड असतं, त्याच्या खाली एक शेपटी आहे छोटीशी, खाली तोंड असतं तिचं. तिच्यात सगळी ताकद आहे असं समजा. आणि तिला आता झटायला जायचं नाही, तिच्यावरती कॉन्सन्ट्रेट करायचा नाही, आता कॉन्सन्ट्रेट करायचा नाही. ही ती स्टेज नाही, ही ती वेळ पण नाहीये. कधी? 2, 4, 5, 6 महिन्यानंतर तुम्हाला हळूहळू सांगेलच ना पुढे कसं करायचं. आता काय करायचं? तिला छेडायचंय का? नाही. पण तुमची सगळी ताकद जी आहे ती तिथे आहे. तिथे बस, तिथे. तर तिथून कमीत कमी सुरुवातीला व्हायब्रेशन्स तिथून वरती जायला सुरुवात होत असतात. तर त्याला मार्ग द्या. असं म्हणल्यानंतर जाईल का ते व्यवस्थित? हायवे झाला का हा? मग बघा ते तुम्हाला चेंजेस तुमच्यामध्ये कसे येतील. आणि सकाळी सकाळी असं टायर्ट ह्याने बसताय तुम्ही, कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येतोय, दिवसाची सुरुवात अशी होते, पूर्ण दिवस कसा जातो एकदा फक्त बघा तर. पूर्ण दिवसात तुम्हाला लोक कसे भेटतात, तुमचे कामं कसे होतात. तुम्ही निगेटिव्ह विचार केला तर लोक तसे भेटणार. सकाळी तुम्ही जे सकाळी करणार पूर्ण दिवस भेटणार. सकाळी चांगलं, दिवस चांगला. पॉवर ऍज अ पॉवर म्हणून घ्या त्याला. 8 आणि 9 वाजता उठलं तर काय होत आहे? कोणता कलर वाढतो? ब्लॅक है ना. तसा काय कलर नाही, पण निगेटिव्हिटीला आपण तो दिलाय तर निगेटिव्हिटी वाढते. तर तेव्हा उठून झोपून प्रार्थना करून काय फायदा नाहीये. सो कळालं ना, कॉस्मिक एनर्जी काय आहे? खूप जास्त आहे. आणि आपल्याला मेडिटेशन करायचं कळालं ना पहिले 40 मिनिटाचे. आता याच्यानंतर तुम्हाला एक एक गोष्ट मग मी कशी वाढवायची, काय काय हेच करायचंय. आणि ह्याला कमीत कमी महिना ते 2 महिने लागतात. पण याच्यामध्ये तुम्हाला सुकून कोणत्या लेवलला मिळेल. वा, ठीक आहे. आता हे जर तुम्ही सकाळी करतायत, मग संध्याकाळी जेव्हा आता घरी जाताय तर संध्याकाळी ना थोडेसे योगिक क्रिया करा. लाईक आतापासून ना वेगवेगळे आसन शिका. तुम्हाला पद्मासनमध्ये नाही बसता येणार, मलाही नाही येत अजून, टाइम घेतो होतोय, पण आता ती फ्लेक्सिबिलिटी यायला टाइम लागेल ना. म्हणून आपल्याला काय करायचे? प्रॅक्टिस. सुखासनमध्ये आपण बसतो, पण पद्मासन नॉर्मल मांडी घालणं, पण पद्मासनामध्ये जास्त वेळ नाही बसणार. जर पुढे तुम्हाला हळूहळू पुढे जायचंय ना गोष्टींमध्ये, पॉवर मिळवायची, शांतता मिळवायची, चांगलं जीवन जगायचंय, तर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये फ्लेक्सिबिलिटी असणं खूप आवश्यक आहे. तर वेगवेगळे आसन करायला घ्या. ओके, बेसिक आसन काय आहेत? आता हळूहळू याच्या पुढचे जे सेशन असणार आहेत ते त्याचे असणार आहेत. मग तुम्हाला आसनाबद्दल सांगण्याचे, तुम्हाला कधी करायचे? संध्याकाळी करायचे. आणि तोपर्यंत आता आसन वगैरे नाही, तर तोपर्यंत वॉर्मअप करा, नाही का, पूर्ण स्ट्रेचिंग अँड ऑल, पूर्ण जॉईंट्स ओपन करणं ते करायला घ्या. इव्हन सकाळी तुम्ही मेडिटेशन बसण्याच्या आधी 5 मिनिटं वॉर्मअप जरी केलं ना तर मोस्ट बेनिफिट आहे हे सुद्धा. कारण की रक्तप्रवाह सगळीकडे होतो ना. बघा ना, तुम्ही पाय वगैरे करताय, स्ट्रेचिंग करतायत, 5 मिनिटं लागतात पूर्ण मानेपासून ते खाली टाचेपर्यंत करायला. 5-7 मिनिटं लागतात. मेडिटेशनच्या आधी केलं तर ब्लड फ्लो किती मस्त राहील, मेडिटेशन आणखी सुखकारक होईल. तर तुम्ही ऍड करू शकता बिफोर मेडिटेशन. हे काय? वॉर्मअप. फक्त हेवी एक्सरसाइज नाही, फक्त वॉर्मअप, ब्लड फ्लो हे करण्यासाठी.
आणि वॉर्मअप झाल्यानंतर थोडंसं 5 मिनिटं ब्रेक घ्या, श्वासाला नॉर्मल होऊ द्या, मग मेडिटेशनला जा किंवा मग ह्याला बसा, त्राटकला बसा. कळालं? लगेच नाही, गडबड करायची का सकाळी की आता वॉर्मअप झाले लगेच मांडी घातली लगेच आहे, तो कॉन्सन्ट्रेट होणारच नाही माइंड. श्वासाला, सगळा खेळ कशाचा आहे? श्वासाला नॉर्मल होऊ द्या. आता होतं काय, मग मी तुम्हाला सांगितलं, बिंदू बघताय, मेडिटेशन करताय, तुमचा श्वास वरच्यावरच राहील, तेव्हा पोट भरून श्वास येणार का? इव्हन तुम्हाला कळणार पण नाही की श्वास चालू आहे का बंद आहे. म्हणजे तुम्ही एवढं कमी श्वासामध्ये सुद्धा ते सगळं पार करणार. कमी श्वास म्हणजे इथे हालचाल कमी, ऍक्टिव्हिटी डोक्यामध्ये हालचाल कमी, ऍक्टिव्हिटी कमी, म्हणजे तुम्हाला डिस्टर्ब कमी. कारण की विचार करा, तुम्ही मेडिटेशन करताय, समजा तुम्ही एखाद्या डिवाइन पॉवरशी जोडलायत, एखाद्या एंजलशी जोडलायत किंवा कोणतरी कोणासोबत तरी जोडलायत तुम्ही, आणि तेव्हा अचानक मोठा म्हणजे श्वास घेतायत, विचलित होणार की नाही तुमचं डोकं? तर त्या स्टेजला तुम्हाला कळत नाही श्वास चालू आहे की बंद आहे, कारण की तो खूप वरच्यावर चालू असतो आणि जेवढी गरज आहे तेवढंच भेटत असतो. बॉडीला माहिती आहे, बॉडी जिवंत राहायचं की नाही, बॉडीला ती जेवढं पाहिजे तेवढंच घेते. आता तुम्ही जर थॉटवरती लक्ष आणलं ना वापस, की माझा श्वास चालू आहे का बंद आहे रे, मग तुम्हाला श्वास घ्यावा लागेल, कारण की तुम्ही तिकडे लक्ष आणलंय. आधी लक्ष नव्हतं ना, तो चालू होता ऑटोमॅटिक, ऑटो लेवलला. हृदय त्याला माहिती आहे ना धडकायचंय, तो घेणार श्वास. तर तुम्हाला ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये कळत नाही की श्वास चालू आहे का नाही, जेवढा पाहिजे तेवढाच घेतो. आता ही क्रिया आपण रात्री करू शकत नाही किंवा आता करू शकत नाही, कारण की पोल्युशन किती आहे, निगेटिव्हिटी किती आहे. हे कधी होऊ शकतं? सगळ्यात चांगलं कॉस्मिक एनर्जी आहे. तर हे मेडिटेशन तेव्हाच होऊ शकतं ना, ते तेव्हाच करा. मग त्याच्यानंतर मग हळूहळू मग प्राणायाम, एक्सरसाइज सकाळची जी असेल ना ती नंतर करायचं, आधी हे करायचं, हे उरकून घ्यायचं आधी. 40 मिनिटं तुम्हाला जास्त वाटते, 10 मिनिटं बघत बसा, 20 मिनिटं मेडिटेशन करा सुरुवातीला, हळूहळू 40 मिनिटावरती जा, असं करा. मग ह्याच्यानंतर मग तुमची एक्सरसाइज आहे ह्याच्यानंतर करा, बाकीच्या गोष्टी ह्याच्यानंतर करा. पण ब्रह्ममुहूर्तामध्ये हे उरकून घ्या. हे काय म्हणतो ना आपण, खजाना आहे तो लुटून घ्या. तो पुन्हा आहे का 7 ला 8 वाजता आहे का? तो नाही. आणि तो लुटणार कसं? मेडिटेशन. 30-40 मिनिटं तुमचं आयुष्य बदलेल. वॉर्मअप करणं, मेडिटेशन करणं, ब्लड फ्लो एकदम व्यवस्थित राहील. आता ह्याच्यानंतर खायचं काय आहे याच्यावरती पण मी स्पेशल सेशन घेणार आहे. नाहीतर आपण करतोय मेडिटेशन सकाळी, आणि सकाळी नाश्त्याला आपल्याला लागते मसालेदार, तिखट, तळलेल्या पुऱ्या, भजे, नॉन व्हेजिटेरियन सकाळपासूनच. मग ते जीवनात कसं जाणार? म्हणजे ते तुम्ही सकाळी तर आणली पावत, पण दिवसभरात सगळी ती ताकद कुठे लावली माहिती बॉडीनं पचवण्यासाठी. प्रयोग करायचा आहे तुम्हाला. सकाळी काय करा, पनीर, बटर पनीर मसाला, आणि 4 चपात्या खा, 3 चपात्या खा एक दिवस. नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेज खा, 3-4 चपात्या खा सकाळी. आणि दुसऱ्या दिवशी हलका आहार घ्या, साधासा नाश्ता करा, सकस आहार घ्या, लाईक इडली खाल्ली, किंवा जे बेसिक आपलं सात्विक जीवन आपापल्या नुसतं लाईफस्टाईलनुसार जे तुम्हाला वाटते त्याच्यावरती खास तर मी सांगणारच आहे तुम्हाला. कॉमन जसं आहे, स्प्राउट्स खाल्ले थोडेसे, किंवा भाजी भाकर खायचे तर पालेभाजी आणि 1-2 चपात्या खाल्ल्यात तर 2 दिवस हे खा आणि 2 दिवस हे खा. सकाळी एवढी एनर्जी आणली आहे, दुपारी 2 वाजल्यापर्यंत असं झालं का? असं झालं कारण की अख्खी एनर्जी कुठे गेली आहे? ते पचवण्यासाठी. लिव्हर, किडनी, स्टमक, ऍसिड सगळ्यांनी काम कशावरती केलंय? ते पचवण्यासाठी. मीठ खाताय 4 ते 6 तास लागतील पचवायला. हलका अन्न खाताय 1 घंट्यात पचतंय. बाकी 5 तास तो एकदम असं आहे ना, ते होईल रे मी काही पण करू शकतो. पचवलं त्यांनी एकदम मस्त आहे, तो एनर्जी पचाली. आता सांग भाऊ काय करायचंय? वरती तो सांगतोय का? विचारतोय काय करायचंय सांग फक्त. आणि तुम्ही हेवी खाताय, तेलकट खाताय, बाकी गोष्टी खाताय, तर तो ऑलरेडी झोपून जातोय. आपल्याला विचारतोय भाऊ एनर्जी, तो म्हणतोय भाऊ संपली एनर्जी, बस आता उद्या सकाळी. मग आपण काय करतो? वेळ घालवतो. संध्याकाळ झाली आणि जेवण केलं, झोप आली, मग मोबाईल, माहित नाही का वेब सिरीज बघायची, पण बघायची, सगळे बघतायत. मग डोळे असे खाली पडायला येते तरी पण तो मोबाईल खाली पडतो, धरलेला हातात पडतोय ना. पडतो होतं की नाही असं? म्हणजे माहित नाही कशामुळे काय, पण उगाच बघत बसणार. 2-4 वाजेपर्यंत कोटा पूर्ण करणार, जागायचा, पुन्हा झोपणार. ह्या गोष्टी नको. कळालं? तर सकाळी उठताय तर पूर्ण दिवस आहार काय घ्यायचा आहे? कमी घ्यायचा आहे. ऍक्च्युअल सूत्र काय आहे? 50% पोट भरवायचंय, 25% पाणी, 25% हवा.
दॅट इज कम्प्लीट स्टमक. खूप तर खूप काय करा, 70% करा, 70 15 15 असं करा. पोटभर जेवायचंय का, चुकून पण नाही. पोटभर जेवलं म्हणजे एनर्जी कुठे जाणार, सगळी पचवायला. कमी जेवायचं, कमी जेवायचं म्हणजे उपाशी राहायचं नाही एकदम. सो थिंक ऑफ ब्रह्ममुहूर्ता जनरेशन झेड वाल्यांनो, कसं याला चार्जिंग युअर स्पिरिच्युअल बॅटरी ऍट 100%. तुम्ही याला ब्रह्ममुहूर्त नाही म्हणायचं, नका म्हणू, तुम्ही याला म्हणा चार्जिंग पॉइंट, चार्जिंग टाइम. यो ब्रो, इट इज माय चार्जिंग पॉइंट, माय चार्जिंग टाइम. बसा मेडिटेशनला, म्हणजे तुम्ही तिथे काय होणार, 100% चार्ज. चार्जिंग उडते कुठे दिवसभरात, जर हेवी जेवण केलं तर, चुकीचं खाल्लं तर. प्रयोग करून बघा हवं तर. मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये मार्गदर्शक अकॅडमी मार्फत UPSC मेन्स, आन्सर रायटिंग, राज्यसेवा, सेम या सगळ्यांसाठी खूप सारे इनिशिएटिव्ह सुरू करण्यात येत आहेत. आणि ते इनिशिएटिव्ह तुम्हाला योग्य वेळी मिळावेत त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.